देशातील 98 शहरं स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम केंद्र सरकारने हाती घेतलाय। त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 10 प्रमुख शहरांचा समावेश आहे। मात्र या स्मार्ट शहरांच्या यादीतून पिंपरी चिंचवडला वगळण्यात आल्याने स्मार्ट सिटी बनण्याचं या शहराचं स्वप्न भंगलंय। केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी देशातल्या 98 शहरांची यादी जाहीर केली। स्मार्ट सिटी मिशन खाली या शहरांचा विकास केला जाणार असून त्यासाठी 48,000 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा पंतप्रधान मोदींनी गेल्या जूनमध्ये केली होती। या शहरांमध्ये तब्बल 13 कोटी लोकसंख्या राहत असून भारतातल्या 35% नागरी लोकसंख्येचा त्यात समावेश आहे। विशेष म्हणजे या यादीतून बंगळुरू, पाटणा, त्रिवेंद्रम, कोलकाता आणि पॉंडिचेरी या शहरांनाही वगळण्यात आलंय। महाराष्ट्रातल्या कोणत्या शहरांचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झालाय ते पाहूया। नवी मुंबई लोकसंख्या आहे 12 लाख, नाशिकची लोकसंख्या आहे 15 लाख। 19 लाख लोकसंख्या असलेलं ठाणे शहर आणि 1.25 कोटी लोकसंख्या असलेलं मुंबई शहरही स्मार्ट सिटीच्या योजनेत येणार आहे। 10 लाखांची लोकसंख्या असलेलं नागपूर आणि 8 लाख लोकसंख्या असलेलं सोलापूर शहर। पंचवीस लाख लोकसंख्या असलेलं कल्याण डोंबिवली तसंच अमरावती शहराचाही स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे। औरंगाबाद आणि पुणे या 2 शहरांचा देखील स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।